पारनेर नगर विधानसभा मतदारसंघातील 18 बूथवरील ईव्हीएम मशीनमधील मतदानाची पडताळणी करण्याची मागणी करणारा अर्ज महाविकास आघाडीच्या उमेदवार राणी लंके यांच्या वतीनं जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्याकडे गुरुवारी सुपूर्द करण्यात आला आणि या पडताळणीसाठी 47,600 रुपयांप्रमाणे 18 बूथसाठी आवश्यक असणारे 8,49,600 रुपये एवढे शुल्क लंके यांच्या वतीनं शासनाच्या कोषागारात जमा करण्यात आले आहे। गेल्या 23 नोव्हेंबर रोजी राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी घेण्यात आलेल्या मतदानाची मतमोजणी करण्यात आली। पारनेर नगर मतदारसंघातील मतमोजणी करण्यात आली आणि यावेळी महायुतीचे उमेदवार तथा विद्यमान आमदार काशीनाथ दाते आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार राणी लंके यांच्यात चुरशीची लढाई होईल। काशीनाथ दाते यांनी या निवडणुकीत अल्पशा मतांनी बाजी मारली। मतमोजणीनंतर राणी लंके समर्थकांकडून ईव्हीएमच्या मशीन संदर्भात शंका घेण्यात आल्या होत्या। खासदार निलेश लंके यांनीही दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित करत पोस्टल मतदानाचा जो कल असतो तोच कल मतदान यंत्रातील मतांमध्ये सुद्धा असतो असा अनुभव असताना यंदाच्या निवडणुकीत हा कल कसा बदलला गेला असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला होता। या पार्श्वभूमीवर उमेदवार राणी लंके यांच्या वतीनं ठराविक मतदान केंद्रावरील मतांची फेरमोजणी करण्याची मागणी करण्यात आली। 45 दिवसांनी होणार पडताळणी। लोकसभा विधानसभा निवडणुकीतील क्रमांक 2 आणि क्रमांक 3 वरील पराभूत उमेदवारांना ईव्हीएम पडताळणी करण्याचे अधिकार निवडणूक आयोगाकडून देण्यात आले आहेत। निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर 7 दिवसांच्या आत पराभूत उमेदवारांना ईव्हीएम पडताळणी करण्याची मागणी करता येते। त्यानुसार राणी लंके यांच्या वतीनं गुरुवारी जिल्हाधिकारी यांच्याकडे ही मागणी करण्यात आली। निकालानंतर 45 दिवसांनी ही पडताळणी करण्यात येणार आहे। या बूथवरील मतांची होणारी पडताळणी क्रमांक 2 नागापूरवाडी, क्रमांक 28 वनकुटे, क्रमांक 30 पठारवाडी, क्रमांक 38 देहरे, क्रमांक 50 सुतारवाडी, क्रमांक 92 भाळवणी, क्रमांक 94 भाळवणी, क्रमांक 95 भाळवणी, क्रमांक 114 वडगाव गुप्ता, क्रमांक 115 निंबळक, क्रमांक 117 निंबळक, क्रमांक 265 सुपा, क्रमांक 267 सुपा, क्रमांक 268 सुपा, क्रमांक 293 वळवणे, क्रमांक 310 निघोज, क्रमांक 313 निघोज, क्रमांक 359 वाडेगव्हाण। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com।